तर आमच्या गावात माकड आलंय बघा. आणि माकड आलं ना तर काय म्हणते ते का माकडी नसेल तर माकड काळं तोंडाचं माकड असेल तर काय म्हणतात काळ काळ येत नाही असं म्हणजे पहिली म्हणायचं. तर आमच्या गावात बरोबर या टायमाला आखाडाच्या महिन्यात म्हणजे आखाडाच्या नेच्या महिन्यात का नाही माकड येतं असं आमच्या गावाकडे. म्हणजे प्रत्येकाच्याच गावात येत असेल पण असा काय नियम आहे काय माहिती पण येतच. तर अशाने बरं का तर म्हणलं चला तुम्हाला एक ब्लॉग करावं. काय दिसत नाही आबाळ आले आमच्या इकडले. तर बघू शकता आमच्या गावाकडलं वातावरण किती भारी. मका आली आमची नाही नाहीतर माणसानं तुम्ही काय रानात राहताय का. आम्ही गावातच राहतोय. काय सरकारी रोड एका इकडे जातोय जीवूरला आणि ही जातोय गावात. तर तसंच आपलं फुलाचं झाड ही आपलं ब्रॅगवान बघा. तर सांगण्याचा उद्देश असा आहे तर आमच्या गावात पाणी सुटत आहे तर पातेल्यात पाणी टाकायचं आणि बादलीने भरायचं म्हणजे बॅलरमध्ये सुद्धा पाणी चढत नाही. एवढा पाऊस पाणी होऊन पण का नाही आमच्याकडे का एवढं एवढं पाणी मला दाखवते. हां बघा केवढूचं बारीक आहे. गेलं बी उचलल्यावर बघितलं का लय हा उघडा बुड 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 बघा असं भरायचं. असं भरायचं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे माझा की ह्या गावात का नाही थोडंच काहीतरी होऊन बघावं. थोडंसंच काहीतरी होऊन बघावं नाही तर एवढ्याच्या मागं माणसं पण बघायला लेकर तर काय सांगूच नका. म्हणजे हवस तर असते असं नाही म्हणत मी पण कसं आहे माहिती आहे का आता त्या लेकरांनाच माहिती. तर भरपूर अशा आपल्याला कमेंट आल्या की ताई नवीन नवीन रेसिपी बनव. मी आधी पण सांगितलं ना आता पण सांगते जसं मला जमतंय का नाही तसं गावाकडच्या पद्धतीने मी बनवते. पण मला टेन्शन असल्यामुळं का नाही पूर्णपैकी असं पाणी तेवढं 2 बादल्या टाकलं तर दम भरला. आता आमच्याकडे खुरपणा लय लागते. ही काय मका आली का अशी उगून आली याला पाणी नाही ना काय नाही. ही पावसाच्या ह्याच्यावर मध्ये नाही का उन्हाळ्यात पाऊस झालेला तेव्हा पेरण्या केलेल्या उगवल्यावर तर असल्या मका आल्या त्या बघा. आमच्या गावाकडे जास्त ऊसच असतो तिकडं दिसतोय ती ऊस आहे बघा. आणि बघा इथं कॉक केलाय बघा दिसतोय का कॉक. गवतामुळे दिसत नसेल तर आमच्या गावाकडे नियोजन काय नाही अजून. गटरा नाही त्या तसल्या चिंबोऱ्या नाही त्या गुशीच्या बिळानेच पाणी जाऊन म्हणजे आम्हाला चिंबोऱ्यानं गटरी करायचीच गरज नाही. कारण गुशीची बिळ आहे ते त्याने पाणी मुरतंय आणि पाणी मुरलं की ती घरात तिवलं येतात आणि अर्धा आमच्या काय गच्चच भरला आहे बघा. पाण्याला कमी नाही पण माणसं असं काय करतात की ज्याच्याकडे म्हणजे आता पाणीवाला असतं म्हणजे मेन काय गाववाल्याने ठरवलेलं असते ते पाणीवाला पाणी कधी सोडलं ती त्याचा नियमच नसतो. कधी पण रात्र आणि सोडलं म्हणजे सोडायचं नाही म्हणजे नाहीच. तर माझं रेशन कार्डाचं काम चालूच आहे. अजून भरपूर असा कागदपत्र गोळा करायला चालू केली ते आता सध्याला तर. कारण रेशन कार्ड काढणार आहे मी तेवढंच आपल्याला फुकटचं खायला तर भेटेल. आणि रेशन कार्ड काढणं लय गरजेचं आहे कारण लेकरांना शाळेला पण अडवायला लागले. आता दीक्षाचं पॅन कार्ड खोलायचं आहे आधार कार्ड काढायचं आहे. तिचं आधार कार्ड हरवलं आहे. लय बघा डोक्याला टेन्शन आहे माझ्या. तर काय करावं. आबाळ आले बघा आमच्या इकडे लय म्हणजे लय आबाळ आले. तर अशा पद्धतीने पहिले बाया म्हणायच्या माकड आलं माकड आलं. ती एक देवाचा रूपच असते की
तर ते कसं आहे माहिती आहे का, मला म्हाताऱ्या बायांचं लय पटतं पहिलं बोलणं. हो का, ती काय लावलं माहिती आहे का तुम्हाला? वळका बरं, थांबा मी जवळनं दाखवते तो. हो का, ही काय लावलं माहिती आहे का? ही बाथरूम म्हणजे आंघोळीच्या नाहणीतला पाईप आहे. आपण तुम्हाला तर माहिती आहे, आतमध्ये आपण मोरी बनवली तर त्याचा पाईप हा असं पाणी येतं. तर जवळनं बघा झाड कशाचं आहे वळका, आंबाड्याची भाजी असते का नाही, ते लय आलतं ह्याच्याकडं पण लय आलतं, पण मी उपटून टाकलं, एकच बाद झालं म्हणलं. आणि ह्या आंबाड्याचा रस्व का आहे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि आता तुम्ही म्हणसाल लय देवा धर्माची बाई दिसतीच, असं काय नाही. ही आंबाडा देवासाठी उपयोगीला येतो, कारण देवाला याची भाजी लय आवडती. आता मी काय भाजी देवाला दाखवणार नाही, पण आलंय आता उगवून, बी टाकलं होतं. ही फक्त आंघोळीचंच पाणी आहे, आंघोळीचं पाणी येतं इकडं, याचं फिजा अजिबात नाही. नाहीतर माणसानं की देवाला याचं दाखवायला लागले का, असं काय नाही. तर ही आंबाड्याची एक पाला दाखवते तुम्हाला. बघा, हा आंबाड्याची भाजी आहे का नाही, याचा रस्व काय आहे माहिती का, की देवाला काय म्हणतात बरं, ह्याची भाजी बी करते ती देवाला निवत, पण या आंबाड्याच्या भाजीचा लय पटतो असं मी ऐकून आहे. आणि तेवढं सगळं होऊन अजून एक महत्त्व तुम्हाला सांगते. ही लक्ष्मी यायचं नसतं का कोरडा, हे त्याला लय उपयोगीला येतो. हे आंबाडा वाळवून हे काहीतरी बनवतात, पण त्याचं एवढं काही मी ऐकून नाही, तर आमच्या इकडे जार एक झालाय ते महत्त्वाचं. तर चला, पाणी येईना बघा, आता बंद झालं पाणी. तर कसं वाटतं आमच्या इकडलं वातावरण नक्की सांगायला विसरू नका. खाली टाकलं की येतं या, आणि वरी टाकलं की जातं. तर चला, संध्याकाळचा टायमिंग झाला चहा पाणी पितो. आणि हे आवडला असला तर नक्कीच लाईक करा. नवीन कंटेंट तुमच्यासाठी. जरा थांबा, मका मोठी होऊ द्या, त्याच्यामध्ये मी बसून हेडव बनवणार आहे. कारण मका अजून बारकी आहे, मी त्याच्यात बसली तर दिसन, अशी होऊ द्या की मी बसली तरी नाही दिसले पाहिजे, असा बॅकग्राऊंड मस्त दिसला पाहिजे. तर मस्त असा हेडव तुम्हाला बघायला भेटेल. पण त्यासाठी मका मोठी होऊ द्या, तर बरं आपलं हाय असंच लाईक करत जावा. तर चला, बाय.